आज माझ्या भैयाचं गडंगण आहे, या जेवायला. भैया कुठे आहे? काय तिथं आहे? असं सांग, आज माझ्या भैयाला गडंगण केले. ही माझी वहिनी, ते माझ्या भैया. आज माझ्या भैयाला गडंगण केलेलं आहे. लग्न होऊन 1 महिना झाल्यास. तो भैया आहे, ती वहिनी आहे, ती मावशी आहे, ती दीदी आहे, तिची ओळखच असेल. एक काका आणि आई साहेब आहेत. आणि इकडे आमची निधिवा आणि ती पापड खाते आणि आम्ही सगळे जेवायला बसलो इकडे. या जेवायला. आमच्या इकडं म्हणजे कोकणला लग्नाच्या अगोदरच केळवण करतात आणि आमच्या इकडं म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये लग्न झाल्यानंतर केळवण करतात. त्याला गडंगण म्हणतात. इकडं गडंगण म्हणतात. हा, नवरा नवरी सोबत येतो. काय करायचं? सांगावंच लागते. जेवण झालंय, निघालेत आता माऊ निघाले ना जॅकेट वगैरे घालून. चला दूर जाऊ म्हणून गेले माऊकडे. आहे का तुला? नाही. आणि आता निधिवा निघाली पंपम मामा सोबत. निधी कुठे चालली? मामा सोबत. मामाला सोडायला चालली. सागर तुला सोडायला चालली ती. काय दीदी? हा बघा आम्ही चाललो भूर. मामाला गाडी चालवता येत नाही ना, म्हणून गाडी शिकवते. हा निधी. हा, बटनच बघतो निधी, पुढे नको बघू. निधी चालली मामा सोबत. निधी. तर रात्रीचे वाजले आहेत 10 आणि 10:30 वाजता आहे आपली मुंबई एक्सप्रेस. त्याच्यामुळे मी जाणार आहे आता बाय ट्रेन मुंबई. तर 10:30ची ट्रेन आहे आपली आणि फटफट निघूया. पण निधी बाळ आहे की मला सोडतच नाही आहे. काय करावं निधी बाळ? 2 दिवस कशी राहशील तू? दोघी मारतात ना तुला, आई आणि मैया, है ना? फायनली मी आता पोहोचलो आहे लातूर रेल्वे स्टेशनला. तर 1 डे ट्रिप आहे माझी मुंबईची. आज रात्री निघणार, उद्या दिवसभर काम करणार आणि संध्याकाळी परत रिटर्न बॅक टू लातूर. दिवसभराचे सर्व मुंबईतले काम करून आता रात्रीचे वाजले आहेत 9 आणि समोर आहे याकी
लातूर एक्सप्रेस. तर चला जाऊया, बसूया आपल्या सीटवरती आणि लातूरचा प्रवास करूया. सकाळी 6 वाजता लातूर स्टेशन. घरी आल्या आल्या समोरच उभी आहे बघा निधी वाट. माझी वाट बघत थांबली आहे. आले 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 निधी आले, निधी आले.